जेव्हा कोविडची महामारी आली, त्याच सुमारास केतूने धनुराशीत प्रवेश केला आणि त्याच्यासोबत राहू मिथुन राशीत आला. त्यामुळे राहू केतूचा प्रभाव संपूर्ण ग्रहांवर पडला. हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत कोविड आणि त्यावेळेच्या ग्रहस्थितीचा आपसातील संबंध. 19 फेब्रुवारी 2020 रोजी फक्त मंगळ, शुक्र आणि रवी सोडून सर्व ग्रह राहू केतूच्या कचाट्यात अडकले. नोव्हेंबर 2019 मध्ये गुरु धनुराशीत प्रवेश करताच चीनमध्ये कोविडचा कहर सुरू झाला, तो आपण पाहिलाच होता. त्यावेळी सर्व ग्रह राहू केतूच्या प्रभावाखाली होते. विशेषतः गुरु केतू बरोबर होता. हा योग साधारणतः 100 वर्षात एकदाच येतो. त्यामुळे संपूर्ण जगात परिणाम दिसून आले. ही स्थिती जुलै 2020 पर्यंत टिकून राहिली. एका व्यक्तीने विचारले सुद्धा, कोविड महामारी कधी संपेल, औषध किंवा लस कधी येईल. मी सांगितले होते तेव्हा 15 सप्टेंबर 2020 नंतर काही ग्रह राहू केतूच्या प्रभावातून बाहेर येतील, तेव्हा मार्ग निघेल. नोव्हेंबर 2023 मध्ये गुरु राहू केतूच्या प्रभावातून बाहेर पडला आणि त्या सुमारास कोरोना संपूर्णतः संपला. पण प्रत्यक्षात 2020च्या उत्तरार्धात लस तयार झाली. तसेच मी सांगितल्याप्रमाणेच नोव्हेंबर 2023 नंतर कोरोना संपूर्ण संपला. कालसर्प योग हा अन्य वेळी होतो, पण यावेळी गुरु केतू सोबत असल्यामुळे परिस्थिती अधिकच भयावह झाली. विशिष्ट ग्रहस्थितीशिवाय मोठ्या घटना घडत नाहीत आणि कोविड याचे जिवंत उदाहरण आहे. ग्रहस्थितीचा प्रभाव मानवी जीवनावर निश्चितच असतो. कोविड महामारीच्या काळात ग्रहांची असामान्य स्थिती आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी हे सिद्ध केले. योग्य ग्रहचक्र उलटले की परिस्थिती सुधारते. याचे कोविड एक उत्तम उदाहरण ठरले.